आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्या आहेत तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। नाशिकच्या विडी कामगार नगर परिसरात बांधकामाच्या ठिकाणी खोदलेल्या खड्ड्यात 3 अल्पवयीन मुलं बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच अवघ्या 3 दिवसातच पुन्हा एक बळी गेलाय। शहराच्या बोर्ड टाउनशिप परिसरात काल दुपारी 13 वर्षीय मयूर संजय खोंडवे मोकळ्या मैदानात खेळत होता। दरम्यान खेळता खेळता या ठिकाणी बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाय घसरून पडला आणि साचलेल्या पाण्यात बुडाला। मित्रांनी आरडाओरडा करत आझाद शेख नावाच्या स्थानिकाला बोलावलं। आझाद शेख यांनी प्रसंगावधान राखत त्याला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मयूरचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। खड्ड्याला योग्य कुंपण सुरक्षितता करण्याची मागणी केली जाते आणि अशाच असुरक्षित खड्ड्यांबाबत संतप्त भावना उफाळून आल्या। शहरात बऱ्याच ठिकाणी अशी जीवघेणी बांधकामासाठी खड्डे खोदून ठेवले। खड्ड्यात डोहासारखं पाणी साचलंय। खड्ड्यांभोवती ना योग्य कुंपण ना कोणती सुरक्षितता। या खड्ड्यांमुळे कधीही दुर्घटना घडू शकते आणि या खड्ड्यांमुळे याआधीच बिडी कामगार नगर भागात साई गरड, साई जाधव आणि साई उगले या 3 अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला होता आणि आता मयूरच्या मृत्यूनं या घटनांची दुर्दैवी पुनरावृत्ती झाल्यानं नागरिकांच्या मध्ये तीव्र संताप आहे। परिसरात पुन्हा पुनरावृत्ती झाली आहे। या खड्ड्यांमुळे फक्त अपघातच नव्हे, डासांची पैदास वाढतेय। रस्त्यांलगतच खड्डा असल्यानं अपघात होण्याची शक्यता देखील असते। अनेक अशा खड्ड्यांमध्ये मोकाट जनावरं पडल्याचं नागरिकांनी सांगितलंय। यासाठी शहरातील धोकादायक खड्डे तातडीने बुजवावेत। महापालिकेनं आणि बांधकाम व्यावसायिकांनी या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहायला हवं, अन्यथा पुन्हा एखादा कोवळं आयुष्य गमावण्याची वेळ येईल अशी भावना व्यक्त होती है। ये ऐसा हुआ, कुछ बच्चे यहाँ पे खेल रहे थे, 3 बच्चे लगभग थे। 3 बच्चे में से एक बच्चे स्लिप करके अंदर घुस गया और 2 बच्चे वापस भाग गया। तो हमने वही वहाँ पर हल्ला हो रहा था, बच्चे लोग रोने लगे। तो हम इधर आए थे गोविंद सिलाई मशीन के पास। तो दौड़ा मैं दौड़ के डायरेक्ट कूदा उसमें, सेट उट निकाल के हाँ बाहर निकाले गड्ढे में से। तो हिचकी आया उसको। हिचकी आने के बाद उल्टी हुआ। अच्छा, क्या नाम वगैरह पता चला वो लड़के का? नहीं ना सर। कहाँ पे रहने वाले 2 बच्चे? ये जाधव संकुल से। न्यूज महाराष्ट्र साठी नितीन चव्हाण, नाशिक।